उन्हाळा सुरू झाला की बिबट्यांसारखे वन्यजीव पाण्याच्या शोधात शहरांकडे वळतात. नाशिक जिल्ह्यात निफाड सारख्या तालुक्यात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबटे वारंवार आढळतात. शेतवस्त्यांवर त्यांच्या हल्ल्यात अनेकांचा, विशेषतः लहान मुलांचाही बळी गेल्याच्या घटना घडल्यात. आता बिबटे केवळ शेतातच नाही तर शहरातही शिरू लागलेत. गंगापूर रोड आणि म्हसरूळ सारख्या भागात बंगल्यांमध्ये बिबटे घुसल्याच्या आणि त्यांना पकडण्याच्या थरारक घटना नाशिककरांनी अनेकदा पाहिल्यात. मार्च ते मे या उन्हाळी महिन्यांमध्ये पाण्याच्या शोधात बिबटे शहरात येण्याचे प्रमाण वाढते. पकडलेले बिबटे तात्पुरते ठेवण्यासाठी वन विभागाने नाशिकमध्ये 33 मोठे पिंजरे एन्क्लोजर उभारण्याचा निर्णय घेतलाय. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पकडलेले बिबटे त्यात ठेवले जाणार आहेत आणि नंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी, येवला, ममदापूर आणि दिंडोरी, वणी खुर्द या शेतीप्रधान भागात हे पिंजरे बसवले जाणार असून म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रातही 10 मोठे पिंजरे उभारले जातील. दरम्यान जेरबंद केलेल्या काही बिबट्यांचे पुनर्वसन गुजरातमधील वनतारा प्रकल्पात करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाचे हे प्रयत्न सुरू असले तरी वाढते शहरीकरण आणि जंगलांचा ऱ्हास या मूळ कारणांकडेही लक्ष देण्याची अपेक्षा वन्यजीव प्रेमी व्यक्त करत आहेत.